नमस्कार वाचकांनो, मी एक नवीन पुस्तक लिहितोय. त्या पुस्तकाचं टायटल आहे जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ कोण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जॉन मेनार्ड केन्स. नीट लक्षात ठेवा की हे जे जग आहे हे दोन अर्थतज्ञामध्ये डिवाइड आहे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं जॉन मेनार्ड केन्स. तर नीट लक्षात ठेवा, केन्स जो आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्राचं नोबेल प्राईज देण्यात यावं. जगातला सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे जेव्हा त्याचा अभ्यास केलेला आहे मी, तेव्हा माझा हे निष्कर्ष या निष्कर्षाला पोचलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ आहेत. त्याचं कारण काय आहे माहीत आहे का, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये जे तत्व सांगितलेलं आहे की सोन्याची जी किंमत आहे, सोन्याची जी म्हणजे चलनाची जी व्हॅल्यू आहे, करन्सीची व्हॅल्यू जी आहे ती सोन्याच्या एका विशिष्ट रेशोमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे, एक विशिष्ट रेशो मेंटेन केला पाहिजे, असं जे बाबासाहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे चलनाची व्हॅल्यू आणि सोनं याचा एक विशिष्ट रेशो पाहिजे. या विषयाची छाननी जगामध्ये जेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन डेप्थ केलेली आहे तेवढी कुणीच केलेली नाही. आणि जॉन मेनार्ड केन्स हा अतिशय चांगला अर्थतज्ञ आहे, पण जॉन मेनार्ड केन्सच्या अर्थतज्ञामुळे पूर्ण जग बर्बाद झालेलं आहे. इन रियालिटी म्हणजे जॉन मेनार्ड केन्स म्हणजे अर्थतज्ञ म्हणून मी त्यांना कमी लेखत नाही, परंतु ते क्लासिकल अर्थतज्ञ त्यांना बोलता येणार नाही. आणि जॉन मेनार्ड केन्स वर्सेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जर तुम्ही संघर्ष पाहिला, हा वैचारिक संघर्ष जर पाहिला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे वादातीत आणि कालातीत आहेत. कळलं का नाही? जॉन मेनार्ड केन्सला क्लासिकल अर्थतज्ञ म्हणता येणार नाही. नीट लक्षात ठेवा, जॉन मेनार्ड केन्सनुसार सोन्याचा आणि चलनाचा काही संबंध नसावा असं जॉन मेनार्ड केन्सचं मत आहे. नीट लक्षात ठेवा, जॉन मेनार्ड केन्स हा क्लासिकल अर्थतज्ञ नाही. तो ही इज इन रिअल सेन्स ही इज अ CFO, चीफ फायनान्स ऑफिसर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. काय मी त्यांचा उल्लेख करतो, चीफ फायनान्स ऑफिसर. एखाद्या कंपनीमध्ये CFO जे काम करतो ना, तो त्याच्या कंपनीचं बघतो, त्याला जागतिक अर्थकारणाची काय पडलेली नसते, तो फक्त त्याच्या कंपनीचं बघतो. तसं जॉन मेनार्ड केन्स हा फक्त ब्रिटिश एम्पायर बघत होता. जॉन मेनार्ड केन्सला अमेरिकेची अमेरिकेची गुलामी पत्करायचं कारण नव्हतं. जो अमेरिकन डॉलर जो आज आंतरराष्ट्रीय लेवलला जो सगळ्यांच्या डोक्यावर बसलेला आहे त्याला कारणीभूत जॉन मेनार्ड केन्स आहे. कुठल्या एका देशाचे चलन, कुठल्याही एखाद्या अर्थतज्ञाने ही भूमिका घेतली पाहिजे होती की कुठल्या एका देशाचं चलन तुम्ही आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डिक्लेअर करू शकत नाही ऑफिशियली. एक अर्थतज्ञ म्हणून त्यांनी तिथे विरोध करायला पाहिजे होता. तुम्ही एका देशाचं चलन, एक ठीक आहे अमेरिका हा गोल्डचा सगळ्यात मोठा जरी स्टॉकीज जरी असला तरी तुम्ही आंतरराष्ट्रीय चलन म्हणून जर एका देशाचं चलन डिक्लेअर केलं तो देश अख्ख्या जगाच्या डोक्यावर बसणार. जसं अमेरिका बसलेलं आहे. मी अमेरिकेचा विरोधात नाही, भारतीय RBIने अमेरिकेकडनं धडा घेतला पाहिजे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सोन्याचं आणि अर्थशास्त्राचा जो संबंध सांगितलेला आहे तो वादातीत आहे. पहिलं महायुद्ध सोन्यामुळे झालेलं आहे, दुसरं महायुद्ध सोन्यामुळे झालेलं आहे, डॉलरची निर्मिती सोन्यामुळे झालेली आहे, युरोची निर्मिती सोन्यामुळे झालेली आहे, आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा सोन्यामुळे पोचलेला आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ओसामा बिन लादेन यांची जेव्हा डेथ झाली तेव्हा सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. का कमी झाल्या होत्या? ओसामा बिन लादेन हा गोल्डचा सर्वात मोठा पर्चेसर आहे. सोनं जागतिक अर्थव्यवस्था आजसुद्धा नियंत्रित करतं. RBIला सोन्याविषयी वावडा आहे. RBIने कधी सोन्याचा स्टॉक करण्याचा प्रयत्न केला नाही. माझा असा आरोप आहे की कदाचित ही RBI अमेरिकेच्या प्रभावाखाली आहे की नाही. मला असं कधी कधी वाटतं की RBI जी आहे ही अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करते की काय. म्हणजे टेक्निकली ब्रिटिश गेले आणि अमेरिका इनडायरेक्टली अख्ख्या दुनियेला कंट्रोल करायला लागले. तर
जगातला सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिक्लेअर केलं पाहिजे. त्यांचा प्रॉब्लेम रूपी हा जगाच्या इतिहासातील अर्थशास्त्रावरचा सर्वात मोठा ग्रंथ आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल नोबेल प्राईज हे त्यांच्या हयातीतच दिलं गेलं पाहिजे होतं, परंतु ते दुर्दैवानं दिलं गेलेलं नाही. नोबेल प्राईज मध्ये सुद्धा खूप आंतरराष्ट्रीय राजकारण असतं. तर ह्याच्याविषयी पूर्ण मी विश्लेषण जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जॉर्ज मेनार्ड केन्स, हे जे माझं नवीन पुस्तक आहे या पुस्तकामध्ये मी सगळे डिटेल दिलेले आहेत. तर वाचकांनी वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू.